हे पहा, बाजार तळावरती व्यावसायिकांची जागा ही या वाहनांनी घेतली आहे। त्यामुळे या बाजार दिवशी ही लागणारी जी वाहने आहेत या वाहनांमुळे रोडच्या कडेला जे व्यापारी बसतात त्यामुळे भविष्यात मोठा अपघात हा होऊ शकतो। आपण कोणतं वाहन आणले? मालक कोण आहेत आपले? मालक कोण आहे? आपण ना? बरं, आपण कोणतं वाहन आणले? पार्किंगला लावलं की बाजारात लावलंय? का बरं? आपण जर बाहेर वाहन लावलं तर आणि इथं 10 व्यापारी बसणार नाहीत असं वाटत नाही का आपल्याला? पावती भरता म्हणजे तुमच्यामुळं बाहेर गाडीची पावती भरताय का? कोण म्हणलं? फक्त व्यवसायाची पावती, गाडीची पावती दाखवा। ऐका, गाडीची पावती दाखवा। हां, गाडीची पावती घ्या, व्यवसायाची गाडीची पावती मला आपण दाखवा सर। हां, काय मी येतो आपल्याकडे 8 वाजता बंद करायच्या टायमाला। ते तुम्ही तुमचा प्रश्न सोडवा। आम्हाला रस्त्यावर जे व्यापारी बसतात ना त्याच्यामुळं भविष्यात अपघात होईल, हे नाकारता येणार नाही। त्याच्यामुळं तुमच्या वाहनांमुळं ते बाहेर येतात, जागा नाही त्यांना। तुमची वाहनं बाहेर गेली किंवा तिकडे लावा ना, पलीकडं जागा किती आपल्याला त्या भागात। पहा, व्यापारी असे प्रतिक्रिया देतात। त्यांना हे लागलेली जी वाहने आहेत ह्या वाहनांमुळे मात्र हे पहा, सर्व व्यावसायिकांची जागा ही वाहनांनी गुंतवली गेल्यामुळे रोडच्या कडेला व्यापारी आपले दुकान हे सुरू करत आहेत। याचा भविष्यात मोठा फटका बसू शकतो। कोणतं वाहन आणलं आपण? वाहन कोणतं आणलं? हे या ठिकाणी जर तुम्ही मागं सरले तर इथं दुसरी लाईन बसू शकते असं नाही वाटत आपल्याला? बरं, वाहनाचं आपण पावती फाडली का? वाहनाची पार्किंग काढली का? बाजार तळाची जागा जे बाजार दिवशी गुंतवल्या जाते, वाहन असो काय असो, त्याची बी पावती असते, आपण काढली का? व्यवसायाच्या बरोबर वाहनाची पावती असते, आपण डबल पावती घेता का? ते पावती निलाव ज्याच्याप्रमाणे घेतल्या जाईल त्याप्रमाणे आपण ग्रामपंचायत प्रशासनाला बोला ना ते। परंतु आपल्याला बाजार तळामध्ये वाहन पार्किंगची सोय असताना आत आणता येत नाही नियमानुसार। सगळ्यांच्यासाठीच बोलतोय मी सर, आपल्या एकट्यासाठी नाही बोलत। काय झालं, या वाहनांनी निम्मी बाजार तळाची जागा गुंतवल्यामुळं रोडच्या कडेला व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चालू करून अतिक्रमण केलंय। भविष्यात जर एखादा मोठा अपघात घडला तर याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहेत। आत्ताच 1 महिन्यापूर्वी मोठा अपघात झाला इथं, तुम्ही सहकार्य नाही करणार, कोण करणार बाजार तळावर लोकांना? हां, पुढच्या वेळी आपल्या वाहनांची सोय करा। पहा, व्यापाऱ्यांचं सुद्धा सहकार्य करायची इच्छा नाही आहे। गाडी कोणती आणली आपण? गाडी कुठं लावली? समोर ना? आपले धन्यवाद, आपण गाडी बाहेर लावल्याबद्दल दुकानच्या साईडपासून। त्या गाड्या कोणाच्या आहेत? त्यांच्या का? अच्छा, ह्या का त्यांच्या? हां, सगळं होईन, थोडं थांबा आता। हे पहा, व्यापाऱ्यांच्या समस्या, काही व्यापारी हे पहा स्वतःहून सहकार्य करतात। हे जे गावातील फळावाले आहेत त्यांच्या गाड्या हे पहा इथं लागलेल्या आहेत, परंतु बाकीचे जे वाहने आहेत मुजोर व्यापारी हे प्रशासनात डोके जड झालेले व्यापारी आहेत। प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं। या पटांगणामध्ये भरपूर जागा आहे पहा, आता आपण येथे पाहणार आहोत। हे पहा, ठराविक व्यापारी सहकार्य करतात, ह्यांची वाहने इकडं आहेत। हे पहा, एवढी जागा आहे या ठिकाणी, इथं अजून 25-30 मोठी वाहनं बसू शकतात। हे पहा, परंतु व्यापाऱ्यांना ते वाहन आपल्या दुकानच्या मागच खेटून हे हवे आहे। त्यामुळे इतर व्यापाऱ्यांना जागा ही न मिळाल्यामुळे व काही व्यापारी ही जागा शिल्लक असतानाही बाजार तळावर बसणे बंधनकारक असताना ते बाहेर बसतात। बोला ना, काय म्हणताय? आपल्याबद्दल रोडच्या कडेला जे बसतात त्यांनी सांगितलं बाजार दिवशी सगळे आत पाहिजेत। मी म्हणलं हो, बाजार दिवशी सगळे आत जातील। तुमची काय प्रतिक्रिया आहे?
हे मांडोगण फराटा येथील हे फळावाले जे आहेत रोजचे विक्रेते यांनी मात्र आपली वाहनेही या ठिकाणी लावून सहकार्य केले आहे. परंतु हे जी इतर ठिकाणाहून येणारे जे मजूर व्यापारी आहेत हे मात्र यांची वाहने यांनी जागा गुंतवल्यामुळे काही व्यापाऱ्यांना बाहेर बसावे लागते. तसेच या ठिकाणी जागा असतानाही काही व्यापाऱ्यांचा असा समज आहे की रस्त्याच्या कडेलाच आमचा धंदा हा होतो. ही त्यांची कल्पना असल्यामुळे ते त्या ठिकाणी बसणं मंजूर करतात व मान्य आहे असं समजतात. कोण आहे मालक? वाहन कुठे आहे आपलं? गाडी कुठे आहे? तिकडे लावली आहे का? गाडी तिथं लावल्याबद्दल सहकार्याबद्दल धन्यवाद. गाडी कुठे आहे आपली? मालक कोण आहे मालक? गाडी कुठं लावली आज? इथं कुठं? का बरं आपल्याला त्या ठिकाणी जागा असताना आपण मागच का लावायचा 8 तास धरता? जागेची पावती काढली का आपण त्या गाडीची? वाहन आपण लावलं त्याची पावती घेतली का डबल? नाही हे पहा, समजायचा नाही विषय, समजांकडे दुर्लक्ष होतं. आता सध्या तुम्ही वाहनांनी जागा गुंतवल्यामुळं लोक बाहेर रस्त्यावर बसायला लागल्यात. रस्त्यावर बसल्यामुळं सध्या अपघात व्हायला लागल्यात, पहिले होत नव्हते. जर एखादी गाडी खरेदी करताना रस्ता पॅक आहे हे तुमच्या वाहनांमुळे हे जबाबदार तुम्ही. पुढच्या बाजारी सर ऐका, पुढच्या बाजारी आपण सहकार्य करा, वाहनं या बाजूला लावा एवढीच विनंती आहे आपल्याला. आता आपण जर वाहनं लावले तर आतमध्ये दुसरे व्यापारी बसू. जागा तुम्ही किती घ्या, हा सगळ्याच्या सर्वांच्या, नाही सर्वांच्या. मालक कोण आहे? विचारलं सांगायचं मी आहे, ते आहेत, कोण आहे. बरं आपली गाडी कुठं आहे आज आणलेली? आज आणलेली गाडी कुठं लावली आपण? का बरं इथं आपण का लावली? इकडं जागा आहे ना भरपूर आपल्याला. असं का करता आपण? असं नाही वाटत का इतर व्यापारी बसतील? गाडीची पावती काढताय का आपण? 2 पावत्या बनवताय का आपण? पुढच्या बाजारात 2 पावत्या बनतील तुम्हाला. जी एवढी पावती नाही एवढीच गाडीची बी घ्यायला लागेल ना. मग वाहन तिकडे लावा, पावती वाढणार नाही. सहकार्य करा आमच्या फक्त लोकांना. गाडी कुठे आहे आपली? मालक कोण आहे? मालक दुकानचे मालक कोण आहेत? बरं आपली गाडी कुठं लावली? हे याची पावती काढली का आपण डबल? बरं पुढच्या वेळी डबल पावती पडेल ना आपल्याला. जर इथं गाडी लावली तर तिकडे लावायची गाडी. रोडच्या कडेला तुमच्या वाहनांमुळं दुकानं लावल्यात. अपघात जर घडला, मोठा अपघात, आता 1 महिना नाही झाला अजून, ते काय असो पावसाला तुमचा कागद आहे सगळे, गाडी तिथं लावायची. नाही तर पावती तुम्हाला एवढीच पावती गाडीची द्यायला लागणार. नाही ते तुमचं तुम्ही ठरवायचं. लोकांची मागणी वाहनाची पावती तुमची काढण्यात यावी, नाही तर वाहन तिकडे लावा, पावती नाही. सहकार्य करा ना, काय अडचण नाही. सहकार्य हवंय आम्हाला.